नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचा अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला जर ही सिरीज आवडत असेल तर लेक्चरला पहिले लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे लेक्चर शेअर करायला विसरू नका. बघा मित्रांनो, 17 डिसेंबर रोजीचा करंट अफेअर्स आपण इथं अभ्यासणार आहोत. या लेक्चर मधील पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे, फ्रान्सचे नवीन पंतप्रधान कोण बनला आहे? तर ते बनले फ्रँकोइस बायरू. बघा मित्रांनो, फ्रँकोइस बायरू यांनी कुणाची जागा घेतलेली आहे? तर मिशेल बार्नियर यांची जागा त्यांनी घेतली आहे. त्याचबरोबर फ्रान्स बद्दल जाणून घ्यायचं झालं तर फ्रान्स युरोप खंडातील देश आहे. राजधानी पॅरिस, चलन आहे युरो. इमॅन्युएल मॅक्रॉन हे राष्ट्रपती आहे आणि फ्रँकोइस बायरू पंतप्रधान आहे. आता भारत आणि फ्रान्सशी संबंधित ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहे त्या सुद्धा सगळ्या एकदा रिवाइज करून घेऊया. बघा मित्रांनो, सप्टेंबर 2024 मध्ये भारत आणि फ्रान्सच्या नौदलांनी भूमध्य समुद्रामध्ये कोणता युद्ध सराव केला आहे? तर तो आहे वरुण. कोणता? वरुण. त्याचबरोबर जर बघितलं तर कोणत्या भारतीयाला फ्रान्सने त्यांच्या देशाचा सर्वोच्च सन्मान जो आहे शेवलियर दे ला लिजन दी ऑनर या पुरस्काराने सन्मानित केलं? तर दोन व्यक्ती लक्षात ठेवायचे मित्रांनो तुम्हाला. इथे एक आहे रोशनी नादर मल्होत्रा, JSCL टेकच्या अध्यक्ष आहे, आणि दुसरे आहे शशी थरूर. ठीक आहे. तर या दोघांना 2024 मध्ये फ्रान्सने शेवेलियर दा लिजन दी ऑनर हा पुरस्कार दिलेला आहे. त्यानंतर वयाच्या 34व्या वर्षी फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान कोण बनले होते? तर त्यांचं नाव आहे गॅब्रियल अटल. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस म्हणजे TCS ने फ्रान्समधील कोणत्या शहरामध्ये ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्याची घोषणा केली? तर ते पॅरिसमध्ये स्थापन केले जाणार आहे. 33वे ऑलिम्पिक खेळ कुठे आयोजित करण्यात आले होते? तर फ्रान्समध्ये, पॅरिस या ठिकाणी. 17वी पॅरालिम्पिक पॅरिस, फ्रान्समध्ये. त्यानंतर 2024 मध्ये भारत, फ्रान्स आणि UAE या तिघांनी मिळून कोणता युद्ध सराव आयोजित केला होता? तर तो होता डेझर्ट नाईट. आणि कुठं? तर अरबी समुद्रात. त्यानंतर रवी कुमार दहिया याने फ्रान्समध्ये एक कुस्तीची स्पर्धा झाली जिचं नाव आहे ग्रँड प्रिक्स डी फ्रान्स हेनरी डग्लेस कुस्ती. तर या स्पर्धेमध्ये रवी कुमार दहिया याने कोणतं मेडल जिंकलं? तर कांस्य पदक. त्यानंतर डिजिटल शेंजन व्हिसा देणारं पहिलं युरोपियन युनियन देश कोणता बनला? तर तो बनला फ्रान्स. आणि बघा मित्रांनो, फ्रान्स मधील कोणत्या शहरामध्ये तमिळ कवी आणि तत्वज्ञ थिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं? तर ते सेर्गी या ठिकाणी करण्यात आलं. यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन 2024 कधी साजरा केला गेला? तर हा दिवस मित्रांनो 14 डिसेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आला. तर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन जो असतो मित्रांनो, या दिवशी ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदल याविषयी लोकांमध्ये जागृती पसरवली जाते. हा दिवस 1991 पासून सेलिब्रेट केला जातो. तर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये विचारलं जाईल. याची थीम काय होती? पॉवरिंग सस्टेनेबिलिटी एव्हरी वॅट काउंट्स ही याची 2024 ची थीम होती. आता महत्वाचे डिसेंबर मधले दिवस बघूया इथं. जागतिक एड्स दिवस 1 डिसेंबर, गुलामगिरी निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस 2 डिसेंबर, भारतीय नौदल दिवस 4 डिसेंबर, आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस 5 डिसेंबर, जागतिक मृदा दिवस 5 डिसेंबर, आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस 4 डिसेंबर, जागतिक मानवाधिकार दिवस 10 डिसेंबर, 78वा युनिसेफचा स्थापना दिवस 11 डिसेंबर, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस 9 डिसेंबर, राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन 14 डिसेंबर आणि आंतरराष्ट्रीय न्यूट्रलिटी म्हणजे तटस्थता दिवस 12 डिसेंबर. यानंतर उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखड यांनी डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या राज्यात GSI म्हणजे जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या भूविज्ञान संग्रहालयाचं उद्घाटन केलं? तर बघा मित्रांनो, भूविज्ञान संग्रहालय जे आहे, जे जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचं, ज्याचं अलीकडे रिसेंटली उद्घाटन झालेले ते ग्वाल्हेर मध्य प्रदेश या ठिकाणी त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. उद्घाटन कोणी केलं? तर जगदीप धनखड यांनी केलेलं आहे. तर जिओलॉजीशी संबंधित महत्वाच्या गोष्टी ज्या आहे तर या म्युझियम मध्ये, जिओलॉजिकल म्युझियम मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. यानंतर कोणत्या बँकेने पर्यावरणीय दृष्ट्या टिकाऊ आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भारताला 500 दशलक्ष डॉलरचं आर्थिक मध्यस्थ कर्ज मंजूर केलं आहे? तर बघा मित्रांनो, भारताला 500 दशलक्ष डॉलरचं कर्ज कुणी मंजूर केलेले? ते एशियन डेव्हलपमेंट बँकने. बघा मित्रांनो, हे 500 दशलक्ष डॉलरचं कर्ज जे आहे तर ते कशासाठी दिले जाणार आहे? तर इथंच बघा प्रश्नामध्ये पर्यावरणीय दृष्ट्या टिकाऊ पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी हे कर्ज जे आहे ते दिलं जाणार आहे. तर बघा मित्रांनो,
समजून घ्या की एखादा रोड रस्ता बनवायचा तर आपण काय करतो, झाडं तोडतो, ठीक आहे, आणि मग आपण जर बघितलं तर झाडांचं नुकसान होतं. पण या कर्जाचा वापर, समजून आपण एखादा रस्ता बनवतोय, झाडं तोडणार आहे, पण आजूबाजूला आपण त्या रस्त्याच्या तो पैशाचा खर्च करून झाडं लावणार सुद्धा आहे. म्हणजे रोड तर बनवणार, पण पर्यावरणाला अनुकूल आपण गोष्टी तयार करणार आहे. आपण जर बघितलं तर हे जे कर्ज आहे तर ते एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड IFCL कडे देण्यात येणार आहे आणि मग ती प्रोजेक्टला फायनान्स करणार आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकची स्थापना 1966 मध्ये करण्यात आली होती. मनिला, फिलिपिन्स मध्ये मुख्यालय आहे. मासात्सुगु आसाकावा हे तिचे अध्यक्ष आहे. आता नवीन अध्यक्ष निवडलेले त्यांचं नाव आहे मासातो कांडा, जे जपानी आहे, ठीक आहे. आता त्यांची नियुक्ती मासात्सु आसाकावा यांच्या जागी होणार आहे, पण अजून झालेली नाहीये. ते 11व्या अध्यक्ष असतील मासातो कांडा अशी एशियन डेव्हलपमेंट बँकचे. सदस्य आहे एशियन डेव्हलपमेंट बँकचे 69वा देश आहे इस्रायल. त्यानंतर विजय दिवस 2024 कधी साजरा केला गेला, तर बघा विजय दिवस दरवर्षी 16 डिसेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात येतो. तर भारताने पाकिस्तानचा 1971च्या युद्धामध्ये पराभव केला होता आणि बांगलादेश हे नवीन राष्ट्राची निर्मिती झाली होती. तर त्याच्याच स्मरणार्थ 16 डिसेंबर जो आहे तर तो विजय दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो. यानंतर मित्रांनो पुढील क्वेश्चन आहे 6वा प्रश्न बघा. येस बँकचे नवीन कार्यकारी संचालक कोण बनले आहेत? येस बँकचे नवीन कार्यकारी संचालक बनलेले मनीष जैन. तर नाव लक्षात ठेवायचे. आपण जर बघितलं तर मनीष जैन यांचा कालखंड जो आहे तो 11 डिसेंबर 2024 ते 10 डिसेंबर 2027 या कालावधीसाठी असणार आहे. म्हणजे पुढचे 3 वर्ष जे आहे ते येस बँकचे CEO कोण असणार आहे तर मनीष जैन असणार आहे. मग परीक्षेमध्ये जर विचारलं तर आपल्याला उत्तर जे आहे ते आलं पाहिजे. येस बँकची स्थापना 2004 मध्ये करण्यात आली. मुख्यालय मुंबईमध्ये आहे. प्रशांत कुमार CEO आहे आणि आताचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे तर मनीष जैन. यानंतर बघा मित्रांनो आपल्याकडे कंबाईन साठी विजेता बॅच आहे. 1 मंथ रिव्हिजन बॅच आहे 35 दिवसांची. बघा या 35 दिवसांमध्ये तुमचा पूर्ण सिलेबस आम्ही रिवाइज करून घेतोय. बाकी ज्यांनी जॉईन केली ते मुलं तर तुम्हाला सांगतीलच कसे रिव्ह्यू आहे कसे नाही, पण तुम्हाला या बॅच मध्ये जवळपास तुमची 60 ते 70 प्रश्नांची तयारी जी आहे ती आम्ही करून घेणार आहे. जर जॉईन करायचे असेल तर लवकर करून घ्या. शेवटचे काहीतरी 47 ऍडमिशन बाकी आहे. 500 मुलांसाठी आम्ही फी ठेवली, त्यानंतर फी आता वाढणार आहे. त्याचबरोबर बघा आपण अभ्यास मित्राचा एक नोट्स पॅक तयार केलेला आहे, ज्यामध्ये आतापर्यंत तयार झालेल्या जेवढ्या काही नोट्स आहे त्या आम्ही तुम्हाला या नोट्स पॅक मध्ये देणार आहे. या नोट्स पॅकची फी असणार आहे 499 रुपये. यानंतर बघा यशवंत बॅच आहे. यशवंत बॅचचा कालावधी जो आहे तो 4 महिन्याचा आहे. या बॅच मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज मिळणार आहे, प्लस आपण जर बघितलं तर नोट्स सुद्धा मिळणार आहे. या नोट्स मधील जर बघितलं चालू घडामोडी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि महाराष्ट्राचा इतिहास एवढ्या नोट्स तुम्हाला या यशवंत बॅच मध्ये इन्क्लूड आहे, त्या तुम्हाला मिळून जाईल. त्याचबरोबर कंबाईन साठी टेस्ट सिरीज जी आहे ती तुम्ही सेपरेट जॉईन करू शकता, ती यशवंत बॅच मध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. त्याचबरोबर राज्यसेवेसाठी फाउंडेशन बॅच आहे, ज्यामध्ये NCERTचा समावेश असणार आहे आणि या बॅचचे लाईव्ह लेक्चर सुरू आहे. त्याचबरोबर स्टेट बोर्डचे सुद्धा लेक्चर तुम्हाला राज्यसेवेच्या फाउंडेशन बॅच मध्ये बघायला मिळेल. कंबाईन फाउंडेशन बॅच मध्ये स्टेट बोर्डचे लेक्चर बघायला मिळेल तुम्हाला, NCERTची आपल्याला जास्त काही गरज नाहीये. यानंतर या सगळ्या बॅचेस, हे सगळे कोर्सेस, टेस्ट सिरीज तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये बघायला मिळेल. टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. बघा यावर आम्ही लेक्चरचे अपडेट टाकत असतो आणि त्याचबरोबर या लेक्चरची PDF तुम्हाला इथे उपलब्ध होऊन जाईल आणि इंस्टाच्या पेजवर तुम्हाला अभ्यास विषयक रील्स बघायला मिळतील. आम्ही आता डेली करंट अपडेट म्हणून सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये एक करंट अफेअर्सचा व्हिडिओ जो असेल मेन टॉपिक, ठीक आहे, तर ते त्याविषयीचे व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामवर आम्ही उपलब्ध करून देतोय, तुम्ही बघू शकता जाऊन, यापूर्वी झालेली. यानंतर 7वा क्वेश्चन आहे शेतकऱ्यांची उत्पन्न वाढवण्यासाठी जागतिक बँकेने कोणत्या राज्याला $325 दशलक्ष कर्ज मंजूर केलं आहे? तर बघा मित्रांनो शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी जागतिक बँकेने, कुणी इथं वर्ल्ड बँकेने उत्तर प्रदेशला $325 कर्ज जे आहे, दशलक्ष डॉलरचं कर्ज जे आहे ते मंजूर केलेलं आहे. लक्षात ठेवायचे. जागतिक बँकेविषयी लक्षात ठेवा. जुलै 1944 ला स्थापना. वॉशिंग्टन DC मध्ये मुख्यालय आहे. अजय बंगा जागतिक बँकेचे अध्यक्ष आहे आणि अंशुला कांत ते CFO आहे. यानंतर 8वा क्वेश्चन आहे कोणते राज्य सरकार डिसेंबर 2024 मध्ये इंदिरा गांधी सुख शिक्षा योजना सुरू करणार आहे? तर बघा मित्रांनो इंदिरा गांधी सुख शिक्षा योजना हिमाचल प्रदेश सरकार सुरू करणार आहे. या सरकार अंतर्गत हे सरकार काय करणार आहे, ज्या मुलांचे एज 18 वर्षापेक्षा कमी असणारे अशा मुलांना 1000 रुपये देणार आहे. ठीक आहे. तर बघा जसं लाडकी बहीण योजना तुम्ही ऐकली असेल, बऱ्याचशा योजना ऐकल्या असेल त्याप्रमाणे,
तर आता लहान मुलांसाठी एक योजना सुरू करण्यात आली, ज्या मुलांचे एक 18 वर्षापेक्षा कमी असणार त्यांना महिन्याला 1000 रुपये मिळणार आहे. ठीक आहे. तर खूप आता बघा अशा योजना, यांना फ्रीबीज म्हटलं जातं. तर या योजना सुरू होताना आपल्याला बघायला मिळतंय. या योजनांचा वार्षिक खर्च जो असणार आहे तर तो हिमाचल प्रदेशच्या बजेटवर 53 कोटी एवढा असणार आहे. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. हिमाचल प्रदेश विषयी जाणून घेऊया. राजधानी उन्हाळी आहे शिमला, हिवाळी आहे धर्मशाला. त्यानंतर हिमाचल प्रदेशची स्थापना 25 जानेवारी 1971 मध्ये करण्यात आली. हिमाचल प्रदेश राज्य बनण्याच्या अगोदर केंद्रशासित प्रदेश बनलं होतं 1 नोव्हेंबर 1956 ला. मुख्यमंत्री आहे सुखविंदर सिंह सुक्खू, राज्यपाल आहे शिवप्रसाद शुक्ला. लोकसभेच्या जागा 4, राज्यसभेच्या 3, विधानसभेच्या 68. त्यानंतर हिमाचल प्रदेशचे शेजारी आहे उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि केंद्रशासित प्रदेश बघायला मिळतात जम्मू काश्मीर, लडाख. यानंतर 9वा क्वेश्चन आहे. महामार्ग सुरक्षा वाढवण्यासाठी NHAI म्हणजे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने डिसेंबर 2024 मध्ये कोणते ऍडव्हान्स रूट पेट्रोल व्हेकल RPV लॉन्च केलं आहे? तर बघा मित्रांनो, तुम्हाला इथे एक वाहन बघायला मिळेल. ठीक आहे. महामार्गाची सुरक्षा वाढवण्यासाठी कुणी जखमी वगैरे झालं, कुणी स्पीड लिमिट जास्त ठेवली, तर या सगळ्यांसाठी एक वाहन तयार करण्यात आलेलं आहे. हे वाहन तुम्ही इथं बघू शकता. अशा प्रकारचं वाहन जे ते महामार्गावर कंटिन्यू फिरणारे म्हणजे पेट्रोलिंग करणारे, कुठं काय चुकीचं होत नाही ना हे बघणारे, तर याचं नाव असणार आहे राजमार्ग साथी. ठीक आहे. तुम्हाला जर काही अडी अडचण येत असेल तर राजमार्ग साथी तुम्हाला उद्या जाऊन मदत करणार आहे. ठीक आहे. तर नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने महामार्गांची सुरक्षा वाढवण्यासाठी इथं जर बघितलं तर राजमार्ग साथी नावाचं वाहन सुरू केलेलं आहे. एखादं वाहन मध्येच बंद पडलं तर त्याला घेऊन बाजूला काढणं हे सुद्धा काम हे राजमार्ग साथी नावाचं वाहन करणार आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना 1995 मध्ये करण्यात आली. दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. संतोष कुमार यादव अध्यक्ष आहे. त्यानंतर 7वे मिसाईल कम अम्युनिशन बार्ज जे आहे ते डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या राज्यातून प्रक्षेपित करण्यात आले आहे? तर बघा मित्रांनो, इथे एक जहाज तुम्हाला बघायला मिळेल ज्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा मिसाईल अम्युनिशन बघायला मिळतात. तर अशा प्रकारचे जे जहाज आहे त्याला बार्ज म्हटलं जातं. ठीक आहे. तर हे जे बार्ज असणार मित्रांनो, याला महाराष्ट्रामध्ये मीरा भाईंदर या ठिकाणून लॉन्च करण्यात आलेले आहे. त्यामुळे आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर आपण जर बघितलं तर LSAM असं याला शॉर्टकट मध्ये नाव देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. LSM-14 असं त्याचं नाव आहे आणि त्याचं आपण म्हणूया त्याचं जलावतरण करण्यात आलेले मीरा भाईंदर या ठिकाणावरून. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे. तर मेसर्स सेकॉन इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड द्वारे याची निर्मिती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. ओके, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याच्या चाचण्या ज्या आहे ऑलरेडी खोल समुद्रात करण्यात आलेल्या आहे ना, आता याला जलावतरण याचं करण्यात आलेलं आहे. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन अगेन, डिसेंबर 2024 मध्ये 22वा दिव्य कला मेळा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला आहे? तर बघा मित्रांनो, दिव्यांग जे लोक असतात तर त्यांचा कला प्रदर्शनाचा एक मेळा आहे दिव्य कला मेळा. तर तो नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, हा जो मेळावा आहे, हा जो काही हस्तकला मेळा आहे, तर आपण जर बघितलं ओकल फॉर लोकल या थीमवर तो आधारित आहे. आणि कितवा आहे तर 22वा आहे. यानंतर पुढे जाऊया. 12वा क्वेश्चन, मुख्य सचिवांची 4थी वार्षिक राष्ट्रीय परिषद 13 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी सुरू झाली. तिचे अध्यक्षपद कोणी भूषवलं? तर तिचं अध्यक्षपद नरेंद्र मोदी यांनी भूषवलेलं आहे. तर बघा मित्रांनो, केंद्र सरकारमध्ये जेवढे काही सचिव आहे, जसे की आरोग्य सचिव, संरक्षण सचिव, परराष्ट्र सचिव, या सगळ्या सचिवांची एक बैठक जी आहे ती झालेली आहे, परिषद भरली होती. आणि या परिषदेचं 14 आणि 15 तारखेचं अध्यक्षपद जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूषवलेलं आहे. ही मुख्य सचिवाची 4थी वार्षिक राष्ट्रीय परिषद होती, हे सुद्धा लक्षात ठेवा. याची थीम होती प्रमोटिंग एंटरप्रिन्युअरशिप, एम्प्लॉयमेंट अँड स्किलिंग, लेव्हरेजिंग द डेमोग्राफिक डिव्हिडंड, अशी याची थीम होती, लक्षात ठेवा. यानंतर 2 टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखड यांनी डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या राज्यात GSI भूविज्ञान संग्रहालयाचं उद्घाटन केलं? आणि त्यानंतर कोणतं राज्य सरकार डिसेंबर 2024 मध्ये इंदिरा गांधी सुख शिक्षा योजना सुरू करणार आहे? तर 2 टेस्ट क्वेश्चन आहे, त्याची उत्तर तुम्हाला द्यायची आहे. लेक्चर जर आवडला असेल तर लेक्चरला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत लेक्चर तुम्हाला शेअर करायचं आहे. ठीक आहे. थांबू इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.